सद्गुरू आणि माईंना माझं वंदन आणि इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. 7 दिवस कसे गेले कळले नाही. आजचा 7वा दिवस, शेवटचा म्हणत नाही, 7वा दिवस आणि गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आज. राजन कळमकरनी त्या गुरुपौर्णिमेचं नाव बदललं आहे. त्यांनी त्याचं नाव लिहिलं आहे सद्गुरू पौर्णिमा. गुरु खूप असतात, गुरु खूप असतात. प्रत्येक कलेमध्ये गुरु असतातच. संगीतात असतात, तबलावादन, सगळीकडे गुरु हे असतातच. पण सद्गुरू हे वेगळे असतात. आणि सद्गुरू ही अध्यात्मविद्या जे शिकवतात ते खरे सद्गुरू. म्हणून सद्गुरू पौर्णिमा हे असं त्यांनी समर्पक नाव आपल्या राजन कळमकरनी सुचवलेलं आहे. आणि हे राजनच्या डोक्यात येऊ शकतं, कारण तो नेहमी वेगळा विचार करत असतो काहीतरी. बरं, आता सकाळी आपण जे शीतल गोरे, आज शीतल गोरेच बोलली ना सकाळी, सौ शीतल गोरेंनी मानसपूजा घेतली. सगळेजण एकदम रंगले होते त्या मानसपूजेमध्ये. मानसपूजा ही एक गोष्ट जी सुचली आहे आपल्या कमिटीला, ती खूप मस्त झालेली आहे. म्हणजे लोकांना एक सवय करून देण्याची गरज आहे. म्हणून मानसपूजेला खूप महत्त्व होतं. त्याच्यानंतर संगीत जीवनविद्या ही लांब असते कुठेतरी, त्यामुळे लोकांचं लक्ष जात नाही. एरवी ते स्टेजवर बसलेले असतात. पण संगीत जीवनविद्येनी 7 दिवस सुंदर सेवा दिलेली आहे त्या उत्सवाला. तर त्या संगीत जीवनविद्येच्या टीमचं पण मी धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो त्यांची. नंतर आज शंकर बांधकर यांनी सद्गुरू महिमा आघात या विषयावर सकाळी प्रवचन केलं. खूप खूप सुंदर झालं प्रवचन. सद्गुरूंचे लहान सद्गुरूंच्या अनुभवातनं सद्गुरूंचं महत्त्व सांगितलं. त्यांच्या अनुभवातनं त्यांनी सद्गुरूंचं महत्त्व सांगत गेले. आणि जसजसं ते सांगत होते तसं माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच येत होतं. त्यांनी काय सांगितलं, सद्गुरू गरीबातल्या गरिबांच्या घरी जायचे. त्यांचं घर 1 रूम की काय 2 असं होतं. त्यांच्या त्या बोळामधनं आतमध्ये जाऊन त्यांनी घरी गेले. पण आपल्या वाट्याला ते आलेलं नाही आता, म्हणजे माझ्या वाट्याला ते आलेलं नाही. कारण मी जे बघतोय ना, सद्गुरूंनी 60 वर्षामध्ये आपल्या सर्व शिष्यांचा कायापालट करून टाकलेला आहे. त्यामुळे मी सकाळी विचार करत होतो की सद्गुरू असे जात होते, मला पण जायला पाहिजे, सद्गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे ना. पण मी बघतो तर सगळे लोक मला वास्तुशांतीलाच बोलवत आहेत. 1 बेडरूम असेल तर 2 बेडरूमला बोलवतो, कोण 2 बेडरूमचं 3 बेडरूम करतोय, कोण बंगला बांधतोय. कितीतरी पेंडिंग आहेत माझे असे वास्तुशांती करण्याचे. मग ते लोक गेले, पण ते बोलले तुम्ही आल्यानंतर खरी वास्तुशांती होईल. नंतर रोज एक कुठली ती कार उभी असते माझ्याकडे, उद्घाटन करा. म्हणजे सद्गुरूंनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा शिष्यांची जी स्टेटस होता त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल सद्गुरूंनी गेल्या 60 वर्षामध्ये केलेला आहे. त्यामुळे आपलं काम आता एकच राहिलेलं आहे, निरनिराळ्या गाड्यांची उद्घाटन करायची. आणि गाड्या पण पूर्वी काय होतं, साध्या साध्या गाड्या होत्या, आता BMW गाड्या यायला लागल्यात उद्घाटनासाठी. म्हणजे किती सगळ्यांचा उत्कर्ष होतोय ते बघून तो विचार माझ्या मनामध्ये आला की सद्गुरूंना ते केलं आणि सद्गुरूंनी संपूर्ण चेंज करून टाकलं. म्हणून बदल, सद्गुरूंना क्रांती अपेक्षित होती, क्रांती. आणि या क्रांतीच्या अपेक्षेमध्ये सद्गुरूंना उत्कर्ष आणि उन्नती दोन्ही अपेक्षित होती. आणि त्याप्रमाणे लोकांचा उत्कर्ष होतोय आणि तो आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय, हे आपलं भाग्य आहे. दुसरं एक गोष्ट त्यांनी सांगितली, म्हणून
पौर्णिमा, गुरुपौर्णिमेचा अर्थच आहे तो की जो गुरु शिष्यांच्या जीवनामध्ये पूर्णत्व आणून देतो, पूर्णत्व म्हणजेच पौर्णिमा. म्हणून जो सद्गुरू शिष्यांच्या जीवनामध्ये पूर्णत्व आणून देतो, जीवनाचं पूर्णत्व म्हणजे काय, उत्कर्ष आणि उन्नती, त्याला गुरुपौर्णिमा म्हणतात खरं म्हणजे. आणि तेच खरे सद्गुरू की जे पूर्णत्व आणून देतात, जीवनाला एक वळण देतात, जीवनाला तुमचं वळण देतात, आणि तेच सद्गुरू असतात खरं म्हणजे. नंतर त्यांनी एक सांगितलं, त्यांच्या नजरेसाठी ते नुसते हपापलेले होते. शंकर बांधव कुठे वाटले, ते मला ऐकून खूप बरं वाटत होतं की त्यांचं काय म्हणजे असे नुसते, आता पण ते हैराण झाले होते की इतके दिवस नाही मिळाली म्हणून आम्हाला. तर ती एक नजर मिळण्यासाठी ते खूप प्रयत्न करत होते की ती नजर मिळावी. आणि त्या नजरेचं त्यांनी गुपित सांगितलं ना, ते सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही म्हणून मी मुद्दा बोलतो. त्यांनी काय सांगितलं, सद्गुरू मला नजरच देत नव्हते. का देत नव्हते? कारण मी कार्य करत नव्हतो. मी जोपर्यंत कार्य करत नाही आहे तोपर्यंत सद्गुरूंनी मला नजर दिली नाही. नजर दिली म्हणजे नजर, तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे नजर देतात, नजर साधी नजर असते. आता पाहायला लागतं म्हणून पाहायचं ना, बरोबर ना. डोळे बंद करता येत नाही म्हणून पाहतो आपण, ती गोष्ट वेगळी. पण पाहिल्यानंतर व्यापणं जे सद्गुरूंचं असतं, कारण नुसतं पाहणं आणि व्यापणं आणि पाहण्याचा फरक आहे ना. तर सद्गुरू जेव्हा तुम्हाला व्यापतात तेव्हा ते खरे पाहतात, तुम्हाला लक्षात ठेवा. आणि तुम्हाला कधी व्यापणार ते, तुम्ही व्यापक व्हाल तेव्हा. साधी गोष्ट आहे ना. उगीच कोण व्यापत नाही हो. सद्गुरूंना काय, सद्गुरू तुमच्याकडे बघून हसतील सगळ्यांकडे, ती साधी नजर असते ती काय, त्यामुळे त्यांनी खुश होऊन जाऊ नका. खरी नजर असते ना ती व्यापणं म्हणतात, व्यापणं. ती व्यापतात कोणाला की जो व्यापक झाला ना त्यालाच व्यापतात. आणि व्यापक होणं म्हणजेच कार्य करणं, हे लक्षात ठेवा. व्यापक होणं म्हणजे काय, मी वरनं सर्वांनावर जायचं, मला जे मिळालं ते सर्वांना मिळावं, ही बुद्धी ज्याची ना त्याची बुद्धी व्यापक झाली, हे लक्षात ठेवायचं. साधी गोष्ट आहे. म्हणून त्याचं मला ते खूप आवडलं. मी ते ऐकत होतो की नजर, आणि मग ती त्यांना नजर मिळाली, ती दिव्य नजर होती. दिव्य नजर त्यांनीच वर्णन केलं मगाशी. दिव्य नजर होती, साधी नजर नव्हती. मगाशी मी शैलेश वाघमारेशी मी बोलत होतो तेव्हा तो म्हणतो मला पण तशी नजर मिळालेली आहे. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही नजर मिळालेली असणार, कारण आपल्यापैकी बहुतेक लोक कार्य जोरदार करत आहेत, जोरदार कार्य करत आहेत. म्हणून जे लोक कार्य करतात ना त्यांना सद्गुरूंची एक नजर मिळणार, लक्षात ठेवायची. मग तुम्ही म्हणा आता कुठे आहेत, काळजी करू नका, नजर मिळणार तुम्हाला. कशी मिळणार ते तुम्ही नका विचार करू, ती नजर मिळणारच. म्हणून सद्गुरू कार्य सद्गुरूंना खूप महत्त्वाचं होतं. तुमचा उत्कर्ष, पूर्णत्व कधी होईल तुमचं पूर्णत्व, तुमचा उत्कर्ष आणि तुमचा उन्नती झालं की नाही, तुम्ही बाकीच्यांचा उत्कर्ष पण केला पाहिजे. सर्वांचा उत्कर्ष करणं खूप गरजेचं. म्हणून सद्गुरूंनी कार्याला खूप महत्त्व दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. कार्याला महत्त्व दिलं आहे आणि कार्याने जीवनाला वळण लागतं, हे लक्षात ठेवा. कार्याने जीवनाला वळण लागतं. कार्यामध्ये शिकायला खूप मिळतं. आज तुम्हाला म्हणतो हा उत्सव होतो आहे ना, उत्सव, याच्यामध्ये जे लोक काम करत आहेत ते सगळे साधे काम करणारे लोक आहेत, साधे. असे काही इव्हेंट मॅनेजमेंट शिकलेले कोण नाही. एक आहे आपल्याकडे इव्हेंट मॅनेजमेंटवाला, पण इव्हेंट मॅनेजमेंट नाही. बाकीच्या ठिकाणी तुम्ही जे मोठमोठे कार्य चालतात ना तिकडे ते इव्हेंट मॅनेजमेंटला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात. आपल्याकडे तसं नाही आहे. त्या लोकांना शिकवायला मला वाटतं विलास परबना पाठवायला लागेल आता, इव्हेंट मॅनेजमेंट शिकवायला, व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून. खरं सांगतो, इतकं उत्कृष्ट कार्य हे करणं सोपं नाही आहे. आणि तुम्ही जेव्हा टीम बघतात ना, एक एक टीम, तेव्हा तुम्हाला कळतं की ह्या इतक्या टीम राबतायत, तेव्हा हे कार्य होतं आहे, लक्षात ठेवा. आणि कुठेही गडबड नाही, कुठेही ओरडाओरड नाही, अरे काय चाललं आहे, काय नाही, सहज सहज चाललेलं आहे, सहज चाललेलं आहे.
हे जेव्हा जीवनविद्या ज्ञानपीठ आपण बांधलं, ज्याला आपल्याला फर्स्ट प्राईज मिळालं, आता ते तुम्हाला माहीत आहे ना सगळ्यांना, आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहे, फर्स्ट अवॉर्ड आपल्या ज्ञानपीठाच्या आर्किटेक्चरला आणि संपूर्ण जे आता बांधलं आहे कन्स्ट्रक्शन गार्डनिंग सगळ्याला आपल्याला फर्स्ट प्राईज मिळालं आहे. आणि ते सुद्धा इंटरनॅशनल ज्युरीजकडनं मिळालेलं आहे, पैसे देऊन नाही अवॉर्ड मिळवलेले आहे. आम्हाला माहीत पण नव्हतं की आमच्या आर्किटेक्टनी सबमिट केलं आहे कॉम्पिटिशनसाठी. आपले जे शिंकरे आर्किटेक्ट होते त्यांनी सबमिट केलं होतं आणि आपल्याला फर्स्ट अवॉर्ड मिळालं. आता हे अवॉर्ड जे मिळालं ना, त्याच्या अगोदर आपल्याकडे एक मोठा डेव्हलपर आला होता. मोठा म्हणजे मॉल बिल मोठमोठे मानतात ना, असा डेव्हलपर आपल्याकडे आला होता. त्यांनी मला काय सांगावं, आता स्वतः एवढा मोठा डेव्हलपर आणि त्यांनी मला काय सांगावं की हे जे तुम्ही रेकॉर्ड टाईममध्ये पूर्ण केलेलं आहे हे माझ्यासारख्या डेव्हलपरला पण शक्य नाही. हे त्यांनी कबुली दिली. इतकं मोठं कॉम्प्लेक्स, इतक्या सुंदर रीतीने, इतकं सुंदर क्वालिटी, इतकं सुंदर तुम्ही जे बनवलेलं आहे ना, हे माझ्यासारख्या डेव्हलपरला पण शक्य नव्हतं. सांगायचा मुद्दा काय आहे, हे पण एक अवॉर्डच आहे आपल्याला. आणि कमीत कमी वेळात, काय 10-15 वर्ष बनवून कोणी बांधेल, कमीत कमी वेळामध्ये आपण हे बांधून दाखवलं. सांगायचा मुद्दा काय आहे, आपले कार्यकर्ते एकाहून एक रत्न आहेत आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. खरं म्हणजे आपण जे कृतज्ञता दिन सद्गुरू नाव दिलं आहे ना, ते उगीच नाव दिलं नाही. आपल्याला वाटतं सद्गुरूंची कृतज्ञता, पण सद्गुरूंनी क्लिअर केलेलं आहे, माझी कृतज्ञता व्यक्त करणं हे ओके, ते सगळेच करणार, पण मला शिष्य म्हणजे खरे नामधारक जे कार्यकर्ते आहेत त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणून आपण गेले 7 दिवस जेवढे शक्य असेल तेवढ्या लोकांची कृतज्ञता व्यक्त करतो आहे. ज्यांनी हातभार लावला, हा उत्सव साकार करण्यामध्ये ज्यांनी हातभार लावला, त्या सर्वांची आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. काही लोक राहिले असतील तर क्षमा करा, पण सर्वांची मी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण हा उत्सव राबवताना आपला जो खर्च असतो तो खर्च सगळा तुम्हीच करत असता, आम्ही काय करत नाही. तुमच्याच पैशातनं हा खर्च होत असतो आणि उलट पैसे राहतात. तुम्ही लोक असे मस्तपैकी डोनेशन देत असतात. धान्य तर किती येत असतं तिकडे, म्हणजे जेवणाचा एक पैसा खर्च नाही, सगळं धान्य लोक घेऊन येत आहेत. शिरूरवासी आणि कोण कोण लोक येताना कांदे, बटाटे, साखर असे घेऊन तिथे त्यांनी सगळं भांडार भरून ठेवलेलं आहे. त्यामुळे जेवण पण सगळं तुमच्याच पैशातनं, तुमच्याच देणगीतनं झालेलं आहे. त्यामुळे एकही पैसा खर्च नाही, उलट फायदा मिळणार, डोनेशन आपल्यालाच मिळणार आणखीन. म्हणून त्या अर्थाने पण तुम्ही या कार्यामध्ये भागीदार झालेले आहात लक्षात ठेवा. म्हणून तन मन धनाने सगळ्यांनी या कार्यात भाग घेतला. त्या सर्वांचे सद्गुरूंच्या वतीने, जीवनविद्या मिशनच्या परिवाराच्या वतीने मी सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थोडंसं पुढे जातो. आता मी गेले 7 दिवस जे विषय घेतले ते म्हणजे सद्गुरूंनी जी संस्कार केले आपल्यावर, जीवन मूल्यांचे संस्कार, ते म्हणजे समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि सर्वांच्यावर काय म्हणतात त्याला, बॉस म्हणजे कृतज्ञता. सर्वांचा बॉस म्हणजे कृतज्ञता. तर हे संस्कार आपल्याला केले म्हणून मी ते विषय प्रत्येक दिवशी घेत गेलो. एक दिवस तडजोड घेतली, तडजोड वृत्ती कशी महत्त्वाची आहे ती घेतली. असं करत करत काल मी समाधानावर आलो होतो. काल आपण समाधानावर आलो होतो आणि समाधान हे खूप मोठं धन आहे. मी सांगितलं काल समाधान हे खूप धन आहे सांगितलं. तर समता सांगताना मी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे योग्यता. समता म्हणजे काय, समदर्शन म्हणजे प्रत्येकाकडे समान दृष्टीने बघायचं. म्हणजे माणूस म्हणून प्रत्येकजण सेम आहे, माणूस म्हणून प्रत्येकजण सेम आहे.
पण प्रत्येकाची योग्यता वेगळी आहे. म्हणून माणूस म्हणून त्याला मान दिलाच पाहिजे. माणूस, त्याला माणुसकी म्हणतात. माणूस म्हणून ज्याला मान देतो आपण सगळ्यांना, त्याला माणुसकी म्हणतात. आणि योग्यतेप्रमाणे आपण जो सन्मान करतो तो योग्यतेप्रमाणे असतो, हे लक्षात ठेवा. आणि आपली योग्यता आपणच वाढवायची आहे. आपली योग्यता आपणच वाढवायची. कारण योग्यता म्हणजे मी काय सांगितलं, गुणवत्ता अधिक उपयुक्तता म्हणजे योग्यता. आता ही योग्यता तुम्ही जेवढी वाढवाल तेवढी सद्गुरू, आता म्हणतो सद्गुरूंचा महिमा आघात, पण हा महिमा सगळ्या लोकांपर्यंत कधी पोचेल? तुम्ही तुमची योग्यता वाढवली तर. तुमच्याकडे बघून सद्गुरूंवर टीका होते किंवा सद्गुरूंचं महात्म्य समजतं, हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे बघून. आजच मला एक गोष्ट समजली, ती सांगतो जरा, कारण ती खूप महत्त्वाची या योग्यतेशी. म्हणजे सद्गुरूंचा जो संकल्प आहे की आपण जग सुखी करायचं आहे आणि हे राष्ट्र महासत्ता बनवायचं आहे, ह्या दृष्टीने. आणि हे गुरुपौर्णिमा म्हणजे सद्गुरूंना गुरुदक्षिणा देण्याची वेळ आहे. सद्गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची आपल्याला. आणि ती गुरुदक्षिणा काय द्यायची? सद्गुरूंचा संकल्प पुरा होण्यासाठी जो हातभार लावणं म्हणजेच गुरुदक्षिणा देणं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपली योग्यता एवढी वाढली पाहिजे की जगामध्ये जीवनविद्या गेली पाहिजे. जगामध्ये. म्हणून मगाशी जी टेक्निकल टीम आपल्याकडे होती, सोशल मीडिया टीम, टेक्निकल टीम, ह्या लोकांनी कमाल केलेली आहे. आणि आपली जीवनविद्या आता जगात चालली आहे. जगात, लक्षात ठेवा, जगात चाललेली आहे. म्हणून सकाळी मी तुम्हाला आपली गीता दातार, सौ गीता दातार यांची ओळख करून दिली. व्हाईस प्रेसिडेंट, जीवनविद्या सेंटर, USA. आपले जे नामधारकांची मुलं आहेत ती तिकडे जाऊन त्यांनी कल्लोळ उडवलेला आहे, लक्षात ठेवा. अमेरिकेमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने कार्य करतो आहे तिकडे, प्रत्येकजण. आणि आता केवढ्या तरी फॅमिलीज, शेकड्यांनी फॅमिलीज आता आपल्याला जॉईन होत आहेत, जीवनविद्येला जॉईन होत आहेत. आणि आता तर गीतादातांनी ऑस्ट्रेलियामध्ये सुरू केलेले कॉन्फरन्स कॉल. कॉन्फरन्स कॉल आता ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालेलं आहे. सुरुवातीला 15-20 फॅमिलीज होत्या, आता वाढत चालले आहेत. सांगायचा मतलब काय की सद्गुरूंचं हे नॉलेज जगात घेऊन जायचं आपल्याला. आणि हीच गुरुदक्षिणा सद्गुरूंना द्यायची आपल्याला. आणि आपल्या योग्यतेप्रमाणे ते जगामध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळते, लक्षात ठेवा. आपली योग्यता असेल तर जग आपल्याला व्हॅल्यू देतं, नाही तर व्हॅल्यू देत नाही. आपल्याकडे डॉक्टर शिल्पा लाड म्हणून आहे, सगळ्यांना माहीत असेल, आता तुमची ओळखी झाली आहे सगळ्यांच्या. ती आपली इंग्लिशची फॅकल्टी मेंबर पण आहे. आणि ती ब्रेस्ट कॅन्सर स्पेशलिस्ट आहे, रेडिओलॉजिस्ट. ती कॅनडामध्ये 14 वर्ष होती की 10 वर्ष. आणि तिकडे तिने हायेस्ट लेवलचं शिक्षण घेऊन तिकडे आली आहे, ते सुद्धा सद्गुरूंच्या सांगण्यावरनं. मगाशी आपले बानकर साहेब सांगत होते, सद्गुरूंनी त्याला सांगितलं की तू जाव बेळगावला जा, तुझा उत्कर्ष होणार. आणि त्यांचा उत्कर्ष झाला. म्हणून सद्गुरू जे काही सांगतात ना त्याच्याशी वादविवाद घालायचा नाही. वादविवाद घातला की सद्गुरू म्हणतात बरं बरं मग कर तुला पाहिजे ते. त्या बाबतीत सुभाष केळकर बरं आहे. सद्गुरूंनी सांगितलं 4थ्या मजल्यावरून उडी मार, तो म्हणणं मी मारणार. मारू नका, सद्गुरू सांगणार पण नाही. पण सांगायची मतलब काय की सद्गुरू जे सांगतात ना तो वेद. आपण हे वाक्य मोठं वापरतो. सद्गुरू सांगतात सद्गुरू हाच देव. सद्गुरू सांगतात तो वेद. सद्गुरूंना लागावा वेद आणि सद्गुरूंचं लागावं वेड. हे वाक्य छान आहे पण त्याचा अर्थ नीट समजून घ्या. सद्गुरू सांगतात तो वेद म्हणजे काय? सद्गुरू जे सांगतात, मार्गदर्शन करतात तो वेद आहे, लक्षात ठेवा. त्याच्यापुढे आपलं अक्कल चालवू नका. काही लोक आपली अक्कल चालवतात त्याच्याही पुढे, जरा त्यांना वाटतं आपण पुढे जातो. सद्गुरू सांगतात तो वेद. सद्गुरू जे सांगितलं ना तेच तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. तसंच सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन प्रपंचामध्ये सुद्धा करतात, तो पण वेदच, लक्षात ठेवा. सद्गुरू तुम्हाला सांगितलं असं कर, नो क्वेश्चन्स केलं पाहिजे.
क्वेश्चन विचारायला सुरुवात केली की सद्गुरू सांगतात मग तुला पाहिजे ते कर. सिम्पल. तसं शिल्पा लाड आणि त्यांचे मिस्टर डॉक्टर विद्याधर लाड हे पण हार्ट सर्जन आहेत. डॉक्टर विद्याधर लाड मगाशी उभे होते. आणि आज जे नवीन हे ट्रान्सप्लांट जे चाललं आहे ना, हार्टचं ट्रान्सप्लांटेशन, हे आता नवीन आलेलं आहे आपल्याकडे. पण ते डॉक्टर विद्याधर लाडला नवीन नव्हतं, त्यांनी कॅनडामध्ये भरपूर केलेलं होतं. म्हणून त्यांना आता इंडियामध्ये करायची संधी मिळालेली आहे. आणि आता ते ट्रान्सप्लांट पण करतायत, नुसती बायपास करत नाहीत, ट्रान्सप्लांट पण करतायत. आणि शिल्पा लाड रेडिओलॉजिस्ट आहे, ब्रेस्ट कॅन्सर रेडिओलॉजिस्ट आहे. तर शिल्पा लाडला प्रश्न पडायचा की ती नेहमी इंडियात आली सद्गुरूंना भेटायला की सद्गुरू सांगायचे तू इंडियात परत ये. तिला प्रश्न पडायचा बाकीच्या कोणाला सांगत नाही, मलाच का सांगतायत. तिला ते असं वाटत की मलाच का सांगतायत. तरी तिची धीर होत नव्हता. इथे येऊन पुन्हा सेटल व्हायला पाहिजे ना. पुन्हा पुढल्या वेळेला आला पुन्हा तेच प्रश्न. सद्गुरू विसरत नाहीत. सद्गुरू पुन्हा सांगितलं तू कधी येणार परत. मग त्यांनी ठरवलं की आपण परत यायचं. सद्गुरू सांगतात म्हणजे तिथे काहीतरी व्यवस्था असणार, सद्गुरूंनी काहीतरी व्यवस्था केलेली असणार आपली. म्हणून ते परत आले दोघेजण. आणि आज आले तेव्हा डॉक्टर विद्याधर लाड म्हणतात मी वाट बघत बसायचो कधी पेशंट येईल. कारण नवीन असले कोण विचारत नाही ना, नावं मोठी मोठी असतात ना. हार्ट म्हटल्यानंतर कोणी आपला हार्ट कोणाच्या हातात देत नाही ना, कोण देईल काय. त्यामुळे त्यांना वाटला कोण विद्याधर, म्हणून त्याच्याकडे बघत नव्हते. त्यामुळे तो म्हणाला मला वेळ काढायला लागायचा. आज येईल पेशंट, उद्या पेशंट येईल. आणि आता त्यांना वेळ नसतो. पेशंट इतके येत आहेत, इतकं त्यांना कठीण कठीण ऑपरेशन त्यांच्या अंगावर टाकतायत. कारण जी कठीण ऑपरेशन बाकीच्यांना जमत नाहीत ती त्यांना करायला लागतात. कारण त्यांनी ते नॉलेज घेऊन आलेले आहे. योग्यता, गुणवत्ता. मला सांगायचा मतलब काय, गुणवत्तेनीच योग्यता वाढते. तर एकीकडे विद्याधर लाड आपल्या क्षेत्रामध्ये आघाडी मारत आहेत आणि दुसरीकडे शिल्पा लाड जी रेडिओलॉजिस्ट आहे ती आज ब्रेस्ट कॅन्सर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे. त्याचं तुम्हाला हे सांगतो, उदाहरण देऊन सांगतो, मी तुम्हाला पटेल. तुम्ही म्हणा, तुम्हाला म्हणाला काय तुमचीच आहे ती, तुम्ही म्हणणारच. तिला एक इंटरनॅशनल मीट म्हणजे म्हणजे मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचा संबंध आहे. तर त्याची मीट होती. मीट म्हणजे कॉन्फरन्स जपानला आयोजित करण्यात आली होती. इंटरनॅशनल मीट. लक्षात ठेवा, शब्द लक्षात ठेवा जरा. आता सगळ्याचा संबंध आपल्याशी आहे. इंटरनॅशनल मीटमध्ये ती गेली होती. आता इंडियामधनं एकच माणसाला बोलवलं, प्रत्येक देशामधनं एकच त्या कॉन्फरन्सला बोलवलं. आता इंडियामध्ये एवढे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, हे हॉस्पिटल, की जे मोठे नावाजलेले हॉस्पिटल्स आहेत, ब्रिच कँडी म्हणा आणि कुठे कुठे, त्या हॉस्पिटलच्या माणसाला बोलवलं नाही त्यांनी. आणि शिल्पा लाड एका NMमध्ये आहे, ते सुद्धा तिने कॉम्प्रोमाइज केलेलं आहे घरच्यासाठी, फॅमिलीसाठी. तर त्या शिल्पा लाडला त्यांनी उचललं आणि तिकडे बोलवलं. म्हणजे बघा, म्हणजे फुल देशामधनं एक जेव्हा रिप्रेझेंट करायचं वेळ आली तेव्हा त्यांनी शिल्पा लाडचं नाव घेतलं. म्हणजे बघा, म्हणजे सद्गुरूंची विजन कुठे होती बघा, सद्गुरूंची विजन कुठे होती. आणि आता सगळेजण म्हणत आहेत की ब्रेस्ट कॅन्सर हा एक मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला इंडियामध्ये. तर सद्गुरूंनी इंडियाची पण व्यवस्था करून ठेवली. कारण रेडिओलॉजिस्ट जो असतो ना, तो काय म्हणतात, प्रिकॉशनरीला खूप हेल्प असतो, प्रिकॉशनरी मेजर्स. कारण लवकर जेवढं तुम्ही फाइंड आउट करता तेवढं तुम्ही लवकर वाचता. आणि फाइंड आउट करण्याचं काम यांच्याकडे असतं. कळलं. तर तिला तिकडे बोलवलं आणि मजा काय झाली सांगतो. तिकडे असं ते असतं ना, युनोमध्ये कसं असतं बसायला, तशी लेवल्स असतात. पहिली लेवल, मग मागची लेवल. आपल्याकडे कसे लोकसभेमध्ये सगळे मोठे लोक पुढे बसणार, मग मागे दुसरे, मग त्याच्या मागे आपल्या योग्यतेप्रमाणे त्या लेवल्स असतात. तर पहिल्या दिवशी गेल्यानंतर तिकडे नावं लिहिली होती. ही आपली नाव शोधत होती. बघतो तिसऱ्या लेवलला, म्हणजे सगळ्यात मागे. पहिल्या लेवलला कोण, अमेरिका, हे सगळे मोठे डेव्हलप कंट्रीज
ते पहिल्या लेवलला बसले होते. दुसऱ्या लेवलला सेकंड डेव्हलप कंट्रीज आणि थर्ड वर्ल्ड म्हणतो आपल्याला, म्हणजे राहिलेले, त्याच्यामध्ये इंडियाचा नंबर लागला. तिला कुठेतरी मनात वाईट वाटलं असणार, पण तिने दाखवलं नाही. काय करणार, दाखवता येत नाही. तिसऱ्या लेवलला जाऊन बसली. नंतर प्रेझेंटेशन सुरू झाली, सगळ्यांची प्रेझेंटेशन झाली. हिने आपलं प्रेझेंटेशन दिलं. आता या प्रेझेंटेशनमध्ये जीवनविद्या वापरली. तिने आपलं हे जे शिल्प आहे ना, ते शिल्प दाखवलं त्यांना, जीवनविद्येचं शिल्प. आणि त्याच्यामध्ये 2 पंख दाखवलेत ना, 2 पंख. त्याचा अर्थ तिने असा सांगितला की आयुष्यामध्ये नॉलेज पाहिजेच, पण शहाणपण पण पाहिजे. सद्गुरू जे सांगतात, ज्ञान पण पाहिजे, शहाणपण पाहिजे. शहाणपण म्हणजे काय? चॉईस टू यूज मेक करेक्ट डिसिजन्स. म्हणून शहाणपणाला महत्त्व दिलं तिने. तिने सांगितलं नॉलेज सगळ्यांकडे असतं, पण शहाणपणाला खूप महत्त्व दिलं. असं तिने त्याचं महत्त्व सांगितलं. आणि शेवटी प्रेझेंटेशनच्या शेवटी पुन्हा तो पंखवाला दाखवून पुन्हा त्यांनी योग्य रीतीने ते प्रेझेंटेशन पूर्ण केलं. आणि तिने सगळीकडे जीवनविद्येचं नाव घेतलं. आणि जीवनविद्या म्हणजे काय ते सांगितलं, जीवनाला लागणारी विद्या. आणि सांगितलं हे शिल्प मुंबईपासून 100 किलोमीटरवर आहे, हे पण सांगितलं. कर्जत ज्ञानपीठाचं नाव. म्हणजे इंटरनॅशनल मीटिंगमध्ये आपलं शिल्प गेलं. आता टाळ्या एकदम साध्या, पुढलं टाळ्या खूप मोठ्या आहेत, तेव्हा मोठ्याने वाजवा. तिने सगळं प्रेझेंटेशन पूर्ण केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला, सगळ्यांना आवडलं. सगळ्यांनी येऊन त्याला भेटले, तिला सगळ्यांनी हे केलं. दुपारचं सेशन सुरू झालं. पहिलं सेशन झालं ना, दुपारचं सेशन सुरू झाल्यानंतर जागा बदलल्या. शिल्पाला पहिल्या लेवलमध्ये आणून बसवलं. मोठ्याने टाळ्या व्हायला पाहिजे. शिल्पाला म्हणजे बसवलं म्हणजे सद्गुरूंना बसवलं, हे लक्षात ठेवायचं. तिला वाईट वाटलं ना, सद्गुरू मागे कसे बसू शकतात, पुढेच बसले पाहिजे. सेकंड सेशनमध्ये तिला पहिल्या रांगेत आणून बसवलं, अमेरिकन लोकांच्या बरोबर. ह्याला म्हणतात, आपण जेवढी आपली उंची वाढवू ना, तेवढी सद्गुरूंची उंची वाढते, लक्षात ठेवा. सद्गुरूंची उंची वाढलेलीच आहे, पण सद्गुरूंची उंची कळते म्हणूया, वाढत नाही. सद्गुरूंची उंची मोठीच आहे, पण सद्गुरूंची उंची कळायला सुद्धा उंची लागते ना. सद्गुरूंची उंची कळायला पण उंचीच लागते. आपली आवाजाची उंची खूप असते, याची कमी असते. आवाजाची उंची कमी करा आणि याची वाढवा, बरोबर. तर सद्गुरूंची उंची तिने दाखवून दिली. सांगायचा मुद्दा काय, आणि ती प्रत्येक सेमिनारमध्ये जीवनविद्येचं नाव घेतेच, लाजत नाही, नाव घेतेच. आणि हे ज्ञानपीठाचं पण नाव घेते. तिनेच प्रथम कॅनडावरनं डॉक्टर जीन सिली, मोठी तिचा बॉस, तिला घेऊन ती इथे आली होती. तिने इथे कोर्स केला. मी सगळं सांगत नाही तर शिल्पा लाडवरच मला प्रवचन करायला लागेल. तर सांगायचा मुद्दा काय, तिला एवढं भरून आलं की इंडियाचं नाव, तिच्या नावापेक्षा तिला महत्त्व होतं भारताचं नाव पुढे आलं, समजलं ना. म्हणून आपल्या योग्यतेप्रमाणे जगामध्ये आपली योग्यता बघितली जाणार, लक्षात ठेव. आणि जगामध्ये एक बरं असतं, ते तुमचं जातपात बघत नाही, तुमची योग्यताच बघतात, हे नक्की आहे. आपल्याकडे ते थोडंसं हे बघतात, पण जगामध्ये असं नसतं. जगामध्ये योग्यता असेल तर तुम्हाला तिकडे प्रेसिडेंट पण करतील. आता हे नॉन रेसिडेंट इंडियन्स तिथे किती मोठ्या मोठ्या पोस्टवर काम करत आहेत. ते म्हणत नाही की इंडियन, जुने इंडियन असं म्हणत नाहीत. त्यांना तुमच्या गुणवत्तेची कदर आहे, लक्षात ठेवायची, गुणवत्तेची कदर असते. म्हणून आपली योग्यता आपण सगळ्यांनी वाढवूया, आपली योग्यता, जेणेकरून जग आपल्याला ओळखायला लागेल, जग आपल्याला ओळखायला लागेल. म्हणून मला असं वाटलं की शिल्पा लाडनी, डॉक्टर शिल्पा लाडनी आपली गुरुदक्षिणा सद्गुरूंना दिली.
तर सांगायचा मतलब सद्गुरू जे बोलतात तो वेद हे लक्षात ठेवायचं. सद्गुरूंनी दोन्ही बघितलं, ह्यांचा पण उत्कर्ष होणारच, पण इंडियाला पण ह्यांची गरज आहे हे बघितलं. तर सांगायचा मुद्दा काय की आपण जेव्हा म्हणतो सद्गुरू हाच देव, मग देव सांगेल ते ऐकायलाच पाहिजे ना सगळ्या गोष्टी. म्हणून सद्गुरू हा देव नुसतं म्हणून नाही चालणार. आपण देहाच्या अंगाने देव म्हणतो त्यांना, देहाच्या अंगाने नाही, ज्ञानाच्या अंगाने पण देव वाटला पाहिजे आपल्याला. म्हणून ज्ञान आत्मसात करणं हे खूप गरजेचं आहे. पण आपल्याकडे चरण पकडण्यासाठी जी मारामारी असते सगळीकडे, आचरण करण्यासाठी मारामारी करा असं मला वाटतं. कारण आपल्याला सद्गुरूप्रती भाव तुमचा म्हणजे काय म्हणतात त्याला, मला भाव बघून मला रडू यायला लागतं, एवढा तुमचा भाव आहे सद्गुरूप्रती. म्हणजे एवढा भाव बघून मलाच कधी कधी चाट पडतो मी की एवढा भाव कसा असू शकतो. कारण मी जेव्हा आईला घेऊन चाललो होतो माईना, तेव्हा लोकांच्या डोळ्यातलं पाणी बघून मी चकित होत होतो. लहान लहान मुलांच्या डोळ्यात पाणी, हे सगळं बघून म्हणजे असं मन. पण तेवढंच तुम्ही स्वतः आचरण पण करायला सुरुवात करा. त्यामुळे काय होईल माहिती आहे, सद्गुरूंना तुमचा उत्कर्ष आणि उन्नती दोन्ही बघायची आहे, दोन्ही बघायची. म्हणून सद्गुरूंनी जे संस्कार केले आपल्यावर, हे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. सद्गुरूंनी प्रपंच आणि परमार्थ दोघांचा बॅलन्स करायला शिकवलं. आणि दोघांच्या बॅलन्समध्ये कृतज्ञतेचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे, लक्षात ठेवा. कारण कृतज्ञता परमार्थ पण शिकवते आणि कृतज्ञता प्रपंच पण शिकवते, लक्षात ठेवायचं. कारण सद्गुरू काय म्हणतात, परमार्थ सिद्ध करायचा असेल तर अहंकार गेला पाहिजे, बरोबर ना. अहंकार गेल्याशिवाय देव मिळत नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेल्याशिवाय देव मिळत नाही असं म्हणतात. आणि अहंकाराच्या विरुद्ध शब्द काय, असं एकदा सुभाषनी प्रश्न विचारला सुभाषला सद्गुरूंनी, अहंकाराच्या विरुद्ध शब्द काय. तर मी सांगितलं नम्रता. आणि काय असणार. पण सद्गुरूंनी तो कोटी सोडत नाही ना, सद्गुरू तो जुळला पाहिजे ना शब्द बरोबर. सद्गुरूंनी सांगितलं अहंकाराच्या विरुद्ध नमस्कार. नमस्कार, नमस्कार म्हणजे नम्रता, लक्षात ठेवायचं. म्हणून अहंकार जर घालवायचा असेल तर सर्वत्र नमस्कारी मजे एकाते हे व्हायला पाहिजे. अन्वय साधना नाही, व्यतिरेक नाही, सॉरी अन्वय नाही. ही अन्वय साधना जी आहे ना, सर्वात देव पाहता आला पाहिजे, ही खूप महत्त्वाची साधना प्रपंचाच्या दृष्टीने आहे. मी सांगतो तुम्हाला, परमार्थाच्या दृष्टीने व्यतिरेक साधना ओके, आतमध्ये देव पाहायचा. पण सर्व लोकांमध्ये देव जो पाहायचा आहे ना, ती साधना आहे ना तुम्हाला खूप फायदा करून देईल प्रपंचामध्ये. म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकाते जे म्हटलेलं आहे, म्हणजे काय, आपला सतत नमस्कार पाहिजे. प्रत्येकाला नमस्कार पाहिजे. म्हणजे काय, असं करून नाही. नमस्कार म्हणजे नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र व्हायला पाहिजे, कृतज्ञ व्हायला पाहिजे आणि प्रेमळ व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. नम्रता पाहिजे, कृतज्ञता पाहिजे आणि प्रेमळपणा पाहिजे, प्रेम पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलं एका कुठल्या तरी प्रवचनामध्ये, प्रेमाने तुम्ही सगळं जिंकू शकता, बाकी काही नाही. प्रेमाशिवाय तुम्ही काहीच जिंकू शकत नाही. म्हणून प्रेमाचा झरा सतत आतून व्हायला पाहिजे. प्रेमाचा झरा सतत वाढला आहे. आता ही जी नमस्कार हा शब्द जो आहे ना, ह्याच्यामध्ये सांगितलं नम्रता, कृतज्ञता आणि प्रेमळपणा, या तिन्ही गोष्टी पाहिजे. आता ही जी नम्रता आहे, नम्रता मी काय बोललो होता, नमस्कार आणि प्रेमळपणा, हे तिन्ही गोष्टीचं खूप महत्त्व आहे. म्हणून अहंकार कमी होणं ह्याच्यासाठी कृतज्ञतेचं महत्त्व खूप मोठं आहे, लक्षात ठेवायचं. का तर कृतज्ञता सद्गुरूंनी सगळीकडे वापरलेली आहे. बघा सद्गुरू काय म्हणतात, नामस्मरण का करायचं, कृतज्ञतेने करायचं. नामस्मरण कृतज्ञतेने करायचं म्हणून सांगितलं सद्गुरूंनी. एकीकडे काय सांगितलं, कृतज्ञता हे पुण्य हे सांगितलं आणि कृतज्ञता हे पाप सांगितलं. म्हणजे पुण्य कमावण्यासाठी सुद्धा कृतज्ञता.
नंतर तिसरं काय सांगितलं, कृतज्ञता हे शुभचिंतन आहे. शुभचिंतन जर तुम्हाला करायचं असेल तर काय चिंतन करायचं विचार करू नका. शुभचिंतन करण्यासाठी सर्वात सोपा उपाय काय, तर कृतज्ञतेने पाहायला शिका सगळ्यांकडे. कृतज्ञतेने पाहण्यासाठी काय लागतं, आता मी हिच्याकडे जर कृतज्ञतेने मला पाहायचं आहे तर मला हिचे दोष बघून चालेल, हिने माझी कशी वाट लावली होती ते बघून चालेल का, हिने माझ्यासाठी काय केलं हे बघून चालेल. म्हणून आपलं लक्ष हे आपोआप चांगल्या गोष्टीवर जातं, हे लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टीवर जातं आपोआप. कारण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्हाला विचार करायला लागतो, कारण आपण चांगल्या गोष्टी लवकर विसरतो, चांगल्या गोष्टी केलेल्या लवकर विसरतो, आणि वाईट गोष्ट जर एक केली असेल ना तीच उगाळत बसतो आपण, ती इथे ठेवून देतो. अंतर्मनामध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात ना, पण अंतर्मनाचं रेकॉर्ड चालूच असते, रेकॉर्ड प्लेअर सतत. म्हणून ही जी आपण मनात ठेवतो ती ना वाईट गोष्टी मनात ठेवतो आणि चांगल्या गोष्टी विसरून जातो आपण. म्हणून कृतज्ञतेने तुम्ही विचार करणं एखाद्या माणसाला, तर तुम्हाला त्याच्याबद्दल त्यांनी तुमच्यासाठी चांगलं काय केलं ह्याचा विचार सतत करायला लागेल. लक्षात ठेवा, त्यांनी माझ्यासाठी चांगलं काय केलं हा विचार तुमच्या मनात सतत पाहिजे. कार्य करताना पण तेच, चुका कुठे झाल्या याच्यावर नजर नको आपली, चुकावर नजर नको, कार्य कसं सुंदर झालं याच्यावर नजर पाहिजे. आणि चुका कशासाठी असतात, इम्प्रूव्ह करण्यासाठी असतात फक्त. बाकी कोणी चूक केली याच्यापेक्षा काय चूक झाली एवढंच बघायचं असतं. आपण काय करतो, कोणी चूक केली, आपल्याला कोणीमध्ये इंटरेस्ट असतो, काहीतरी प्रॉब्लेम झाला तर कोणी केला त्याची काढा, काय प्रॉब्लेम तो स्टडी करा आणि तो प्रॉब्लेम पुन्हा होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करा. साधी गोष्ट. हे लहान लहान गोष्टी मी सांगतोय ना ते खूप मोठ्या आहेत, लक्षात ठेवा. आपण नेहमी आमच्या ऑफिसमध्ये जो असं असतं, काही चूक झाली की कोणी केली त्याला बोलून घेऊन या, झालं त्याला फायरिंग. याने तुमचं कंपनी पण सुधारत नाही, कुठलीच सुधारत नाही, तो पण सुधारणार नाही. पण काय चूक झाली याच्यावर जर तुम्ही लक्ष दिलं, फोकस, चुकीवर फोकस, कोणी चूक केली याच्यावर फोकस नाही, हे जर केलं ना तर तुम्ही सर्वांना सांभाळून घ्याल. लक्षात ठेवा. आणि त्यांनी चांगलं काय केलं याच्यावर फोकस करा, त्याच्यावर फोकस करा. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जर अहंकार आपला कमी करायचा असेल, कारण अहंकार कमी केल्याशिवाय प्रपंच पण सुखाचा होणार नाही आणि परमार्थ पण सिद्ध होणार नाही. लक्षात ठेवायचं. सद्गुरू नेहमी म्हणायचे की बुद्धीची देवाकडे पाठ आहे म्हणून देव दिसत नाही. सद्गुरूंनी हे एका बाजूने सांगितलं. खरं म्हणजे बुद्धी आणि सद्गुरू याच्यामध्ये अहंकार भरलेला आहे म्हणून दिसत नाही देव त्याला. त्या बुद्धीला देव दिसतच नाही, कारण का अहंकार भरलेला ना मध्ये. म्हणून अहंकार बाजूला झाल्याशिवाय, तो ढग बाजूला झाल्याशिवाय सूर्य दिसणार नाही. लक्षात ठेवायचं. आपल्याकडे जे ढग आहेत ना, आपल्याकडे द्वेषाचे, हे सगळे अहंकाराचे जे ढग आहेत ना, हे ढग बाजूला केल्याशिवाय सूर्याचा प्रकाश कधीच मिळणार नाही. म्हणून कृतज्ञतेने तुमचा अहंकार कमी व्हायला लागतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही ना सतत कृतज्ञता व्यक्त करायची. नमस्कार करायचा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची सतत. आणि तुम्ही त्याला जाणवून जेवढं द्याल ना की तू माझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी कृतज्ञ आहे, तितकं तुम्ही मोठे होत जाल. मी सांगतो तुम्हाला, मोठे होत जाल. प्रत्येकाला तुम्ही हवेहवेसे वाटायला लागेल, प्रत्येकाला हवेहवेसे वाटलं का, तर त्या माणसाला कळतं की हा माणूस कृतज्ञ आहे. आणि म्हणून प्रत्येकाने एकमेकाबद्दल कृतज्ञ राहत राहायला पाहिजे, कृतज्ञ. आणि कृतज्ञतेने सगळेच फायदे. कृतज्ञतेने तुम्ही देवाशी जोडले जातात एकीकडे, आणि कृतज्ञतेने तुम्ही माणसं जोडली जातात. दोन्हीकडे तुम्हाला फायदेच फायदे आहेत, लक्षात ठेवा. म्हणून कृतज्ञता हा विषय जो आहे ना, हा खूप मोठा विषय आहे. पण आज आपल्याला, मला जरा सूचना करण्यात आलेली आहे की पाऊस खूप बाहेर जास्त आहे, कारण कृतज्ञते विषयावर तुम्हाला माहिती आहे, मी म्हणजे PhD केलेली आहे असं सगळे म्हणतात.
सगळेजण मला म्हणतात कृतज्ञता ना मग तुझी PhD याच्यावर. कारण मला आहे ना खरं सांगू, जीवनविद्या म्हणजे आणि कृतज्ञतेचा फरक काही जाणवतच नाही. जीवनविद्या म्हणजेच कृतज्ञता आणि कृतज्ञता म्हणजे जीवनविद्या. जीवन जगायचं कसं, कृतज्ञतेने जगायचं. एवढंच तुम्ही जर केलं ना, बाकी जाणीव नेणी नाही समजली जायकत नाही. याची जाणीव ठेवा, कृतज्ञतेची जाणीव ठेवा. म्हणून आपले आता एक कार्य आपण एवढं केलं सगळं, सतत कृतज्ञ राहा प्रत्येक एकमेकाबद्दल. आणि तिकडेच आपण मार खातो, कृतज्ञ राहत नाही आपण, आणि अहंकार वाढतो आपला. म्हणून अहंकार जर कमी करायचा असेल, पातळ शब्द सद्गुरू वापरतात, अहंकार पातळ करायचं, तर तुम्हाला कृतज्ञ होत राहिलं पाहिजे. जितकं कृतज्ञ राहाल तेवढं तुम्हाला. म्हणून मी सांगितलं की जो आहे ना त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा, जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा, आणि ज्यांच्यामुळे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. तीनच गोष्टी करायच्या आयुष्यामध्ये. कृतज्ञ राहायचं म्हणजे काय हो, जो आहे म्हणजे कोण, जो परमेश्वर आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ. कारण त्या परमेश्वराने सगळं काही दिलं आहे आपल्याला, शरीर दिलं आहे, सगळ्या शक्ती दिलेल्या आहेत, सगळं काही दिलेलं आहे, फक्त तुम्ही वापर करायचं आहे बस. निसर्गाचं सगळं तुम्हाला दिलेलं आहे, सगळं काही तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेवलेलं आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ नसतो, आपल्याला माहीतच नाही तो आहे म्हणून. आणि ज्याच्यामुळे आहेत, मला वाटतं अजून एक गोष्ट सांगायला लागत नाही, ज्याच्यामुळे हा कळला त्याच्याबद्दल पहिलं कृतज्ञ राहायला पाहिजे. ज्यांनी याची ओळख करून दिली, आणि ओळख करून देता देता त्याला सगळ्यांना कळलं की ओळख वेगळी नाहीच आहे, तोच देव आहे. म्हणून कृतज्ञता आपण सद्गुरूंची व्यक्त करतो, म्हणजेच परमेश्वराची करतो, वेगळं काही नाही त्याच्यामध्ये. म्हणून सद्गुरू हाच देव, बरोबर. आता जे आहे आपल्याकडे काही असेल, लहानशी खोली असली एक, तरी त्याच्याबद्दल कृतज्ञ राहायचं. जेवढे कृतज्ञ राहाल तेवढं तुमची सगळ्या गोष्टीची व्यवस्था व्हायला लागेल. मी हे तुम्हाला सांगतो ना, प्लीज लक्षात ठेवा, हे खूप मोठं सत्य आहे खरं. ह्याच्यासाठी ऑलिम्पिक हे काय म्हणतात, नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे सद्गुरूंना या एका ह्याच्यासाठी. तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल ना, तेवढं तुम्हाला जे जे पाहिजे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता नाही, ते सगळं तुमच्याकडे आणण्याची व्यवस्था होते, लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात काय आहे, तो जॉब, त्याच्याबद्दल कृतज्ञ राहायचं. आणि कृतज्ञ राहायचं म्हणजे चांगलं करायचं काम, सगळ्यांबद्दल कृतज्ञ राहायचं. कृतज्ञ राहिलं ना की त्याच्यापेक्षाही चांगला जॉब मिळू शकतो, आरामात मिळणार, लक्षात ठेवा. म्हणून चांगला जॉब पाहिजे असेल ना, आहे त्या जॉबबद्दल कृतज्ञ राहा. जे काय असेल तुमच्याकडे ना त्याच्याबद्दल तुम्ही जर कृतज्ञ राहिला तर नाही ते सगळं तुमच्याकडे यायला लागेल. हा एक मोठा शोध आहे, लक्षात ठेवा. आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञ राहाल तर नाही, तुमच्याकडे जे नाही ते सर्व काही तुमच्याकडे यायला लागेल, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल कसं काय होतं, कृतज्ञता ही शक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि ही कृतज्ञता शक्ती तुमच्या महत्त्वाकांक्षेला बळ देते, हे लक्षात ठेवा. म्हणून समाधानी राहणं म्हणजेच कृतज्ञ राहणं. समाधानी राहणं म्हणजे काय, कृतज्ञ राहणं. म्हणून समाधान पाहिजे असेल तुम्हाला तर कृतज्ञ राहायला पाहिजे. म्हणून तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल आहे त्याबद्दल तेवढं नाही ते सगळं तुमच्याकडे यायला लागेल. काय मजा आहे बघा. म्हणजे तुम्हाला मागायची गरजच नाही. मी काल सांगितलं, समाधान असेल ना, न मागे त्याची लक्ष्मी होय दासी, मागायलाच लागत नाही. कारण कृतज्ञ राहतो ना तो माणूस ऐश्वर्य संपन्न असतो. माझ्याकडे खूप आहे म्हणून तो कृतज्ञ आहे. माझ्याकडे खूप आहे, जे काही आहे ना ते खूप आहे आणि त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे असं म्हटल्यानंतर नाही ते सगळं तुमच्याकडे यायला लागेल. तुम्ही करून बघा फक्त कृतज्ञ. आणि ज्यांच्यामुळे आहे, ज्यांनी तुम्हाला मदत केली, जे आहे मिळवायला, आता 3 बेडरूमचा फ्लॅट घेतला तर कोणामुळे मिळाला तो,
आपल्या नवऱ्यामुळे मिळाला, नवऱ्याने काम केलं. नंतर आपली कंपनी, त्या कंपनीमुळे आपल्याला मिळाला, त्या कंपनीबद्दल कृतज्ञता. सर्वांबद्दल, सद्गुरूबद्दल कृतज्ञता. जेवढी तुम्ही कृतज्ञता, सकाळी उठून एकच साधना करा, कृतज्ञतेची साधना, लक्षात ठेवा. आणि ही साधना करून तुम्हाला काय फायदे होतात ते बघा. आपल्याला काय झालं माहिती आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय, मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, हे आपण जे करत बसतो ना पॉझिटिव्ह थिंकिंग, हे लोकांना खूप आवडतं, कारण डायरेक्ट ते पाहिजे ना त्यांना, म्हणून ते करत बसतात. खरं काही मागायची गरज नाही. मी सांगितलं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिलं की काही मागायची गरज नाही, ते सगळं येणार तुमच्याकडे. हा शोध आहे सद्गुरूंचा, लक्षात ठेवायचं. टाळ्या कमी वाटतं म्हणजे कळत नाही बहुतेक. कळत नाही म्हणजे थोडंसं पटायला कठीण आहे, पचायला कठीण आहे. पचायला कठीण आहे जरा. असं कसं होईल असं वाटतं ना. सद्गुरू सांगतात तो वेद, असं कसं होईल विचारू नका, करून बघा. फक्त आहे त्याची कृतज्ञता. बायको आहे ना त्याची कृतज्ञता. थांबलो मी, हा म्हणतो अजून येतील. अर्धच ऐकलं, पुढे वाक्य पूर्ण करायला दिलंच नाही मला. बायकोबद्दल कृतज्ञ राहिलं, बायको तुम्हाला आणखीन चांगलं चांगलं द्याल, भरपूर प्रेम देईल, भरपूर प्रेम देईल. म्हणून आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहिलं, आणि ज्यांच्यामुळे आहे सतत कृतज्ञ. म्हणून आपण सैनिकाबद्दल सुद्धा कृतज्ञ राहिलं पाहिजे. माझ्यासमोरच सैनिक बसलाय. खरं हे जे आपण सगळं पेपरात बघतो ना, तेव्हा सैनिकाबद्दल जी कृतज्ञता वाटली पाहिजे. आणि म्हणून कृतज्ञता वाटल्यानंतर आपल्याला ती व्यक्त पण करता आली पाहिजे, कळलं ना. कारण काय माहिती आहे, ते आपलं लाईफ तुमच्यासाठी पणाला लावतात, लक्षात ठेवा. म्हणून सैनिक म्हणा, शेतकरी म्हणा, सगळेच जण, बिझनेसमनसुद्धा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. कारण बिझनेसमनमुळे तुम्हाला नोकरी मिळते. आपण शिव्या देतो या मोठमोठ्या लोकांना. खरं काय म्हणे, तो मोदीबरोबर फिरतो. अरे तो फिरतो काय, तो आज एवढा मोठा कारभार चालवतोय म्हणून तुमचे कारभार चालले, तुमचे घरचे. किती हजारो लोकांना नोकऱ्या देतात ते एक बिझनेसमन. त्यामुळे बिझनेसमनबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे आपण. सगळ्यांबद्दल, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणून सकाळी उठून साधना आपण केली पाहिजे. कधी बंद करायला सांगा, सवापच झाले. नाही आम्ही बोलत राहिलो तर काही एंड नाही राहणार त्याला. तर आपण आहे ना आपल्या सर्व बाबतीत शिक्षकांबद्दल कृतज्ञता, आपल्या मॅनेजरबद्दल, आपल्या बायकोबद्दल, आपल्या ड्रायव्हरबद्दल, सगळ्यांबद्दल कृतज्ञता. गाडीबद्दल आपल्या, सतत गाडीला बघून म्हणायचं. फ्लॅटमध्ये सकाळी उठल्यानंतर पहिलं काय वाटलं पाहिजे, सद्गुरू राया तुझ्यामुळे हा एवढा फ्लॅट मिळाला आहे, मी कृतज्ञ आहे. सुरुवात कृतज्ञतेने व्हायला पाहिजे. आजचा जो कृतज्ञता दिन जो आहे ना, हा दिन नाही आहे, लक्षात ठेवा. दिन पाळला तर दिन व्हाल, कळलं का. दिन म्हणजे गरीब. एकच दिवस जर पाळला, कृतज्ञता आठवलं त्या दिवशी, तर दिन व्हाल. आणि कृतज्ञता हे सतत कृतज्ञता पाहिजे. ह्याला म्हणतात सद्गुरूंचा लागावा वेध. सद्गुरूंचा लागावा वेध म्हणजे काय, हाय लेवलला जाऊ नका. एक विधता असले नको आपल्याला. काय हे लोकांना ते त्याच्यात जायला खूप आवडतं. सद्गुरूंचा लागावा वेध म्हणजे काय, करेक्ट वेध लागला पाहिजे तिथे. सतत काय, सद्गुरूमुळे मी आहे, हा वेध. सतत स्मरण काय, सद्गुरूमुळे मी आहे, सद्गुरूमुळे मी आहे. बघा तुम्ही करून बघा, हे ह्याला स्मरण म्हणतात. स्मरण म्हणजे काय, तो आहे म्हणून मी आहे, हे स्मरण. नुसतं स्मरण नाही, सद्गुरू असं नाही, हे स्मरण नाही.
सद्गुरू आहेत म्हणून मी आहे हे स्मरण, हे लक्षात ठेवा. फरक आहे ह्याच्यामध्ये. नाही तर काय सकाळी उठून सद्गुरूंना नमस्कार करायचं निघून जायचं, स्मरण केलं नाही. सद्गुरूंचं स्मरण म्हणजे कृतज्ञतेने, आहे म्हणून मी आहे खलास. आज जे सगळं माझ्याकडे आहे त्याच्यामुळे आहे म्हणून आहे सद्गुरू. म्हणून कृतज्ञता दिनच्या दिवशी फक्त नाही तर वेद लागला पाहिजे. म्हणजे सतत वेद म्हणजे काय, अनुसंधान. ते परमार्थामधलं अनुसंधान सोडून द्या आणि करेक्ट वेद लागणं म्हणजे करेक्ट लागलं पाहिजे, सद्गुरूंना बरोबर लागलं पाहिजे, म्हणजे चिकटलं पाहिजे बरोबर, तर तो वेद समजलं ना. आपलं लक्ष 10 ठिकाणी गेलं ना तो वेद लागत नाही, मग वेड लागतं. म्हणजे खऱ्या अर्थाने वेड नाही, ते खोट्या अर्थाने वाईट अर्थाने वेड लागतं. म्हणून सद्गुरूंचं लागावं वेड. वेड म्हणजे काय, सद्गुरूशिवाय काहीच सुचलं नाही पाहिजे. लोक म्हणतील तुम्हाला काय सद्गुरू सद्गुरू करता म्हणून, म्हणून मोठ्याने करू नका, आतून करा. कारण एक सगळं मोठ्याने म्हटलं की लोक म्हणतात घरचे बिडचे येडं आहे म्हणून. त्यामुळे सद्गुरूंचं लागावं वेड म्हणजे सद्गुरूंच्या कार्याचं लागावं वेड, हे लक्षात ठेवा. हे सगळ्याचे अर्थ आहेत, लक्षात ठेवा. सद्गुरूंच्या कार्याचं वेड लागलं पाहिजे. आणि कार्याचं वेड म्हणजे वर्क फ्रॉम होम, ते पण पॉसिबल आहे आता. पूर्वीच्या काळी कसं होतं, वेळ द्यायला वेळ मिळत नाही. वर्क फ्रॉम होम केवढ्या तरी गोष्टी आता आपल्याला वर्क फ्रॉम होम करता येण्यासारख्या आहेत. काही करायची गरज नाही, कॉन्फरन्स कॉल. आता आमची सगळी तरुण पिढी काय करते, कधीतरी मला येऊन भेटते, बाकी सगळे त्यांच्या फोनवर आणि ईमेल आणि कसले कसले एक्सचेंजेस करत असतात आणि काम करून टाकतात. कधी काम होतं तेच माहीत नसतं, मला काम झालेलं दिसतं, समजलं ना. म्हणून आता ही जी सद्गुरूंच्या वेळी ही सगळी सोय नव्हती, आता केवढी सोय झाली आहे. आता हा आपलं गुरुपौर्णिमा दिन जग बघते, जग. सकाळीच अमेरिकेचा कॉल चालला होता, ते मला इतकं सुंदर दिसतं, सगळेजण बघते जगामध्ये. म्हणून सद्गुरूंचं लागावं वेड म्हणजे सद्गुरूंच्या कार्याचं वेड लागलं पाहिजे. सद्गुरूंचं कार्याचं वेड म्हणजे सद्गुरूंनी कार्य म्हणजे काय सांगितलं आहे, बॅलन्स. असं नाही की कार्य म्हणजे फक्त कार्य करत बस. आपला बिझनेस पण चांगला कर, घर पण सांभाळ आणि कार्य पण कर. आणि हे सगळं करता येणं शक्य आहे कृतज्ञ असेल तर. कंपनीबद्दल कृतज्ञ असेल तर कंपनीमधून वेळ निघतो. खरं सांगतो तुम्हाला, कंपनीला शिवाय तीच बसलं तर तुम्हाला वेळच मिळणार नाही. बॉस तुम्हाला बसवेल 10पर्यंत. हेच जर तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं तर बॉसच सांगेल जा रे तू लवकर. बघा तुम्ही करून बघायचं सगळं. म्हणून सद्गुरू हाच देव. सद्गुरूंचा लागावा वेद. वेद म्हणजे मी सांगितलं, सद्गुरू लागावं वेद हे पण सांगितलं, आणि सद्गुरूंचं लागावं वेड हे पण सांगितलं. म्हणून आज गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सद्गुरूंना काय म्हणतात त्याला, अर्पण करायचं आहे. अर्पण, स्वतःला अर्पण करायचं आहे. स्वतःला अर्पण करायचं म्हणजे काय, अहंकार गाडून टाकायचं आहे. अहंकार गाडून टाकायचं आहे आणि स्वतःला अर्पण करायचं, बरोबर ना. तेव्हा अर्पण करायचं म्हणजे सद्गुरूंचं कार्य, सद्गुरूंचा जो संकल्प आहे तो आपण जगात न्यायचा आहे. जगात न्यायची जीवनविद्या. आणि हे शक्य आहे आता. सद्गुरूंना खूप कष्ट पडले, सगळी धावायला लागत होतं. आता तुम्ही कमी धावून तुम्ही जगात जाऊ शकता. त्यामुळे आपण आता सद्गुरूंचं जे महत्त्व आपण जे डिस्कस केलं, कृतज्ञता मी सांगितली. म्हणून आता मी शेवटी एकच सांगतो, रोज सकाळी उठल्यानंतर कृतज्ञतेची साधना करा. सकाळी उठल्यानंतर पहिली सद्गुरू, त्यांची कृतज्ञता. त्याच्यानंतर आईवडील, किती भांडणं असू दे आईवडिलांबरोबर कृतज्ञता सुरू करा, हळूहळू जोडले जातात. आपल्याला काय होतं माहिती आहे, एखाद्या माणसाबद्दल द्वेष इतका असतो ना की त्याची कृतज्ञता कशी व्यक्त करायची हा प्रश्न पडतो आपल्याला. म्हणून कृतज्ञता फाइंड आउट करा की त्यांनी काय केलं चांगलं, आपलं शोधून काढा ना, तर तुम्हाला त्याच्यात मिळेल. शोधा म्हणजे सापडेल. आणि हळूहळू त्याच्यात फरक होत जाईल आणि सगळं एकत्र येतील. म्हणून कृतज्ञता आपल्या बायकोची, आईवडिलांनंतर बायकोची, नवऱ्याची, मुलांची, मग आपल्या घरामध्ये जेवढे नोकर आहेत सर्वांची.
सोसायटीमधली माणसं, आपले मित्र, आपलं ऑफिस, सगळ्यांची जेवढं शक्य असेल, आणि शेवटी मग सर्वांची म्हणायचं, कारण सर्वांमुळे मी आहे, बरोबर ना. म्हणून विश्वप्रार्थना सद्गुरूंनी आपल्याला जी दिली आहे ना, ती पण कृतज्ञतेने स्मरण करण्यासाठीच आहे, लक्षात ठेवा. सर्वांचं भलं का म्हणायचं, उगीच नाही. सर्वांमुळे मी आहे म्हणून सर्वांचं भलं होते, सर्वांमुळे मी जगू शकतो, ह्या कृतज्ञतेने सर्वांचं भलं होऊ दे, ही व्यक्त रूप आहे त्याचं. कृतज्ञतेचं व्यक्त रूप म्हणजे विश्वप्रार्थना, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण विश्वप्रार्थना करताना सतत कृतज्ञतेचं भान ठेवा. सर्वांमुळे मी आहे हे भान ठेवत ठेवत आपण प्रार्थना म्हटली पाहिजे. आणि मला एक सांगायचं आहे, 1-2 मिनटं. काही लोक चुका करतात प्रार्थना म्हणताना. त्यांना जमलं नाही समजा प्रार्थना म्हणणं 1000, तर ते स्वतःला दोष लावत बसतात. नाही जमलं, आता माझा काहीतरी माझा प्रॉब्लेम होणार. असलं फिडिंग करू नका स्वतःला. नाही झालं ओके, झालं ओके, पण याचा अर्थ झालं नाही असं ओके जास्त करू नका. पण नाही जमलं एक दिवस, नो प्रॉब्लेम, चिल, कूल. कारण तुम्ही आहे ना, नको ते फिडिंग करू नका आपल्याला, की माझी झाली नाही तर माझा प्रॉब्लेम होईल. ही गिल्ट फिलिंग किंवा प्रॉब्लेम होईल असं फिलिंग, हे तुम्ही फिडिंग करता आपल्या मनाला. त्यामुळे उपयोग काय, तुम्ही रॉंग फिडिंग केलं तर. म्हणून प्रार्थना करायचा प्रयत्न जोरदार करा, पण एखाद दिवशी नाही झाली, दुसऱ्या दिवशी डबल करा. पण त्या क्वांटिटीमध्ये खूप अडकू नका. क्वांटिटी करायचीच आहे, पण क्वालिटीचं महत्त्व जास्त आहे, लक्षात ठेवा. म्हणून दिवसातनं काही वेळ क्वालिटी प्रार्थना करा, मनापासून सर्वांचं भलं होऊ द्या या भावामध्ये क्वालिटी प्रार्थना करा, कळलं. त्यामुळे प्रार्थना जागून करायची, 2-2 वाजेपर्यंत करू नका. मी क्लिअर करतो, कारण मी ऐकतो ते सांगतो तुला. आम्हाला नाही जमली सबंध दिवस म्हणून आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत जागलो. शरीरावर तुमचा परिणाम होईल, लक्षात ठेवा. म्हणून प्रार्थना कशी मधल्या वेळात म्हणता येईल ना, त्याची प्रॅक्टिस करा. आमच्याकडे एक श्वेता लाड म्हणून आहे, बरोबर सांगितलं. ती आहे इंग्लंडला. ती 2,000 3,000 प्रार्थना म्हणते आणि आहे IT इंजिनियर. ऑफिसमध्ये काम किती असतं, पण तिने अशी एक डेव्हलप केलेली आहे पद्धत, की मध्ये जेव्हा गॅप मिळतो तेव्हा तिला प्रार्थना आठवते. आपल्याला आठवत नाही, हा प्रॉब्लेम आहे. तिला आठवते. ती म्हणते मी ईमेल लिहिते ना, ईमेल समजा कॉम्प्युटर उघडायला वेळ लागतो. कॉम्प्युटर तुम्ही बूट करताना रिबूट, ते व्हायला उघडायला वेळ लागतो, मध्ये मध्ये तो असं करत असतो. तेव्हा आपण ते चक्र वेळासारखं बघत बसतो. आपण ते चक्र कसं फिरतं बघत बसतो, नाही तर शिव्या देत बसतो, किती वेळ लागतो, बरोबर. तो वेळ तुम्ही प्रार्थनेने भरून टाकू शकता ना. नंतर सकाळी मी तुम्हाला यांची ओळख करून दिली, कोणती, सोनाली कदम टोरंटोवरनं आली आहे. तिचं कौतुक म्हणजे तिने इथे वरुड जिल्ह्यामध्ये कृषी समृद्धी अभियान राबवलं. ती TCSमध्ये काम करत होती, टाटा कन्सल्टन्सी. पण तिने जीवन विद्या मिशनला त्याच्यामध्ये सहभाग करून घेऊन त्या प्रोजेक्टला फर्स्ट अवॉर्ड मिळालं इंडियामध्ये, आणि आपल्याला सुद्धा ॲप्रिशिएशन सर्टिफिकेट मिळालं, लक्षात ठेवा. तर तिने इथे कार्य केल्यानंतर ती कॅनडात गेली. मग कॅनडात थंड बसली नाही, ती नवीन होती आणि आम्ही तिथे पोचलो टोरंटोमध्ये. नवीन असून सुद्धा तिने 20-25 लोकांना फॅमिलीला बोलवून आमचं लेक्चर ठेवलं. म्हणजे बघा, अगदी नवीन असताना कोण ओळखत नसतं, पण तिने केलं ते. आणि तिने मला एक सांगितलं, ते खूप आवडलं. तिने मला काय सांगितलं, तिचा एक कुठला तरी प्रोजेक्ट ती करत होती. तो खूप कठीण प्रोजेक्ट होता, म्हणजे काय, टायमात व्हायला पाहिजे होता आणि तो कठीण होतं आणि हिच्यावरती जबाबदारी होती. तिने काय केलं, सगळ्यांबद्दल भलं करायची साधना सुरू केली जोरदार. आणि ती ईमेल पाठवायची ना कोणालाही, ती ईमेल पाठवताना शेवटी थँक्स म्हणायची मनापासून. असं नाही की थँक्स, काही लोक ते थँक्स तयार करून ठेवतात, तसं नाही केलं तिने. थँक्स लिहिलं तिकडे आणि मनापासून थँक्स म्हणून मग एंटर दाबलं. कळते मी तुम्हाला काय म्हणतो, मनापासून धन्यवाद म्हणून मग तिने एंटर दाबलं आणि ईमेल पाठवली, बरोबर की नाही. म्हणून आपण सुद्धा असंच केलं पाहिजे, लक्षात ठेवा. आपण मग हे जे मधल्या गॅप्स आहेत ना, ह्या खूप असतात. आता मीटिंगला जातात, मीटिंगला गेल्यानंतर मीटिंग सुरू होईपर्यंत भरपूर गॅप असते.
कारण सगळेजण टायमात येत नाहीत, मग मधला वेळ असतो, त्या वेळेमध्ये आपण प्रार्थना म्हणू शकतो. म्हणून ही एक आपली काय म्हणतात त्याला सवय व्हायला पाहिजे. जेव्हा जेव्हा मधला वेळ मिळेल, गॅप्स, संधी, ही संधी प्रार्थनेने भरून काढली पाहिजे. बरोबर. असं जर केलं तर तुमची प्रार्थना खूप होऊ शकते. लक्षात ठेवा. रात्री जागून बिगून करू नका. शरीर महत्त्वाचं. नाही तर 2-2, 3-3 जागून तुम्ही काय सकाळी उठून पुन्हा ऑफिसला जायला लागेल, मग ऑफिसला डोकं दुखायला लागेल. असलं काय करू नका. तेव्हा माझं प्रवचन संपलं आहे. फक्त मला एकच गोष्ट करायची आहे. चालेल ना? चालेल ना? त्याला लाज वाटते, पण मला ते करणं गरजेचं आहे. कारण नरेंद्र मोदींचं आव्हान आहे आपल्याला, आहे ना? पंतप्रधानांनी आपल्याला काय आव्हान केलं आहे? समोर